ठीक आहे. MST CET 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे मॅथमॅटिकल लॉजिकमधला. P आणि Q हे दोन स्टेटमेंट त्यांनी ट्रू सांगितलेले आहेत आणि R आणि S फॉल्स स्टेटमेंट आहेत. आणि मग याच्यापैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे हे आपल्याला फाइंड करायचं. काय करायचं, P आणि Q ट्रू दिलेला आहे आणि R आणि S फॉल्स दिले. या ट्रूथ व्हॅल्यूज ज्या दिलेले आहेत हे याच्यामध्ये प्रत्येकामध्ये टाकायला लागतील. दुसरा ऑप्शन नाही आहे. आपण काय करूया, प्रत्येक ऑप्शन ट्राय करूया. A, B, C आणि D चारही ऑप्शनमध्ये दिलेले ट्रूथ व्हॅल्यू पुट करूया आणि मग आन्सर काय येतं बघूया. आपल्याला ट्रू आलं पाहिजे. P अँड निगेशन R, P अँड निगेशन R अँड निगेशन Q और यस, निगेशन Q और यस. सेकंड ऑप्शन है P implies Q, P implies Q और R डबल इम्प्लिकेशन S, R डबल इम्प्लिकेशन S. त्यानंतर थर्ड ऑप्शन है निगेशन P implies Q, डबल इम्प्लिकेशन R and S. आणि लास्ट ऑप्शन आहे Q and R और निगेशन P and S. याच्यामध्ये त्यांनी दिलेले ट्रूथ व्हॅल्यू पुट करून बघूया. P आणि Q काय घ्यायचं आहे, ट्रू घ्यायचं आहे आणि R आणि S काय घ्यायचं आहे, फॉल्स घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पुट केल्यावर रिझल्ट काय येणार हे माहीत पाहिजे. त्यासाठी आपण शॉर्टमध्ये बघूया. T and T, TT असेल तर अँडचा म्हणजेच कंजंक्शनचा रिझल्ट काय असतो, T असतो. बाकीच्या सगळ्या केसमध्ये फॉल्स येतो. म्हणजेच TF, FT आणि FF मध्ये फॉल्स येणार आहे. त्यानंतर डिजंक्शनचा कोणता रिझल्ट माहीत आहे, तर FF असेल तर रिझल्ट काय येतो, F येतो. बाकी सगळ्या केसमध्ये रिझल्ट काय येतो, डिजंक्शनचा ट्रू येतो. दोन्ही F असतील तरच F येणार. बाकी TF, TT, FT हे रिझल्ट काय येणार, ट्रू येणार. त्यानंतर इम्प्लिकेशनचा रिझल्ट T इम्प्लाइज F हा सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट आहे. TF असेल तर F येतो. बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू येतो. म्हणजे पहिला T पाहिजे आणि दुसरा F पाहिजे इम्प्लिकेशनच्या बाबतीत, तरच रिझल्ट फॉल्स येणार आहे, नाहीतर ट्रू येणार आहे. म्हणजेच FT असेल, FF असेल, TT असेल तरी याचा रिझल्ट काय येतो, ट्रू येतो. शेवटचा T डबल इम्प्लिकेशन T आणि F डबल इम्प्लिकेशन F या दोन्हीचा रिझल्ट ट्रू येतो. बाकी केसमध्ये म्हणजे TF आणि FT मध्ये फॉल्स येतो. एवढं जर माहीत असेल तर आपल्याला हे सॉल्व करता येईल. पहिल्यांदा त्यांनी दिलेले ट्रूथ व्हॅल्यू घेऊया. P आणि Q ट्रू दिलेले आहेत आणि R आणि S फॉल्स घ्यायचे आहेत आपल्याला. सुरुवात करूया इथून. P ट्रू दिलेला आहे अँड निगेशन R फॉल्स दिलेला आहे अँड निगेशन Q ट्रू दिलेला आहे अँड S फॉल्स दिलेला आहे. आणि मग पहिल्यांदा काय करूया, निगेशनचा रिझल्ट लागूया. आपल्याला माहिती आहे निगेशन इथे घेतो. निगेशन Tचं निगेशन F येतं आणि Fचं निगेशन T येतं. म्हणजेच इथे Fचं निगेशन T येणार आहे, T अँड T अँड निगेशन T येणार F अँड F. आणि मग आपल्याला हा रिझल्ट कोणाचा आहे, कंजंक्शन. कंजंक्शन काय येतो, TT असेल तर T म्हणजेच इथे TT आहे म्हणजे रिझल्ट T येणार अँड FF असेल कंजंक्शनचा रिझल्ट, कंजंक्शन TT असेल तर T येतो, अदरवाईज F म्हणजे या केसमध्ये FF असेल तरी F येणार आहे. आणि परत एकदा कंजंक्शनचा रिझल्ट TT असेल तरच T येतो. इथे TT नाही आहे म्हणजेच काय येणार आहे, F येणार आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू पहिल्या ऑप्शनची काय मिळाली आपल्याला, F आली. हा ऑप्शन नाही आहे कारण आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू ट्रू पाहिजे आहे. सेकंड ऑप्शन ट्राय करूया. P काय दिलं आहे, P आणि Q ट्रू दिलं आहे आणि R आणि S फॉल्स दिलेलं आहे. म्हणून मग P ट्रू आहे, इम्प्लिकेशन Q पण ट्रू दिलेलं आहे और डिजंक्शन R फॉल्स दिलेलं आहे, डबल इम्प्लिकेशन S पण फॉल्स दिलेला आहे. आणि मग इथे पहिला कनेक्टिव्ह आहे इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा रिझल्ट कोणता लक्षात आहे आपल्या, तर TF असेल तर F येतं. इथे TF नाही आहे, TT आहे. इम्प्लिकेशनमध्ये TF असेल तरच F, बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स नाही आहे, ट्रू येतं.
म्हणजे इथे ट्रू येणार आहे. ऑर डिसजंक्शन एफ एफ असेल, डबल इम्प्लिकेशन आहे, डबल इम्प्लिकेशनमध्ये टी टी एफ एफ दोन्ही केसमध्ये ट्रू रिझल्ट येणार आहे, म्हणजे इथे ट्रू येणार आहे. आणि मग डिसजंक्शन, डिसजंक्शनचा कोणता रिझल्ट लक्षात आहे आपल्या, एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज बाकी केसमध्ये ट्रू. इथे टी टी आहे, एफ एफ नाही आहे, एफ एफ असतं तर एफ आलं असतं, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू. म्हणजेच आपला ऑप्शन बी करेक्ट आहे. आणि मग बाकीचे दोन अजून राहिलेले चुकीचे आहेत का, फॉल्स येत आहेत का, ते एकदा चेक करूया आणि नंतरच ऑप्शन बीला आपण मार्क करूया. बघा, निगेशन ऑफ पी ट्रू दिलेलं आहे, इम्प्लिकेशन क्यू पण ट्रू दिलेलं आहे, डबल इम्प्लिकेशन आर फॉल्स आहे अँड एस पण फॉल्स आहे. आणि मग इथे ट्रूची टीचं निगेशन काय येतं, एफ, एफ इम्प्लाइज टी, डबल इम्प्लिकेशन एफ अँड एफ. आणि मग इम्प्लिकेशनचा कोणता रिझल्ट लक्षात आहे आपल्याला, टी एफ असेल तर एफ येतो, इथे एफ टी आहे म्हणजेच एफ नाही येणार आहे, टी येणार आहे. डबल इम्प्लिकेशन एफ एफ असेल, कंजंक्शन आहे, कंजंक्शनचा टी टी असेल तर टी, बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स, म्हणजे एफ एफ असेल तर फॉल्स येणार आहे. आणि डबल इम्प्लिकेशनचं ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, दोन्ही टी असतील तर ट्रू येतो, दोन्ही एफ असतील तरी ट्रू येतो. म्हणजेच टी एफ असेल तर येणार आहे फॉल्स, म्हणजे आपला ऑप्शन हा नाही आहे. शेवटचा ऑप्शन चेक करूया, क्यू त्यांनी ट्रू दिलेला आहे अँड आर फॉल्स दिलेला आहे, डिसजंक्शन म्हणजेच ऑर, निगेशन पी ट्रू आहे अँड एस फॉल्स आहे. आणि मग टी अँड एफ, अगोदर निगेशन करून घेऊया, ऑर निगेशन टी, टीचं निगेशन एफ येतं अँड एफ. आणि मग इथे पण अँड आहे, इथे पण अँड आहे. अँडचा रिझल्ट असतो टी टी असेल तर टी, बाकी केसमध्ये फॉल्स, म्हणजे इथे टी टी नाही आहे म्हणजे फॉल्स येणार आहे, इथे एफ एफ आहे, टी टी नाही आहे म्हणजे हे पण फॉल्स येणार आहे. म्हणजेच मध्ये कनेक्टिव्ह आहे डिसजंक्शन. डिसजंक्शनचा रिझल्ट कोणता माहिती आहे आपल्याला, एफ एफ असेल तर एफ, एफ एफ आहे म्हणजे रिझल्ट एफ येणार. म्हणजेच हा पण ऑप्शन चुकीचा आहे, फॉल्स आलेलं आहे, हे पण फॉल्स आलेलं आहे, सगळे ऑप्शन फॉल्स आलेले आहे, फक्त बी ऑप्शन ट्रू आलेलं आहे. म्हणजे आपला ए बी सी डी 4 ऑप्शनपैकी आन्सर आहे बी. आणि दुसरा ऑप्शन नाही आहे. जर असे ट्रूथ व्हॅल्यू दिलेले असतील, अजून क्वेश्चन येतील पुढे, पी क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू आणि आर एसचे ट्रूथ व्हॅल्यू, शक्यतो पहिल्या ऑप्शनपासून स्टार्ट करायचा. आणि जरी बरोबर आलेलं असलं तरीसुद्धा आपल्याकडनं चूक झालेली आहे का कन्फर्म करण्यासाठी राहिलेले ऑप्शन पण चेक करायचे, जसे आपण इथे केले.